नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य सेवक व आरोग्य सेविका या दृष्टिकोनातून आपण महत्त्वाचा व्हिडिओ या ठिकाणी पाहत आहोत। यामध्ये अभ्यासाचं नियोजन कसं करावं हे मी तुम्हाला सांगत आहे, विशेष करून आरोग्य सेविकेसाठी। आता आरोग्य सेविकामध्ये जर पाहिलं तर अभ्यासक्रम हा जुना या ठिकाणी असणार आहे, परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य सेविकामध्ये बऱ्याचशा विद्यार्थिनी अशा आहेत की ज्यांचं लग्न झालेले, त्यांना मुलंबाळ सुद्धा आहे, म्हणजे संसाराचा गाडा ढकलून त्यांना या ठिकाणी आपल्या जे काही आरोग्य सेविका पद आहे या पदाची तयारी यांना करावी लागत आहे। यांनी कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे आणि हे आता 2 ते 3 महिने जो काही तुमच्याकडे कालावधी आहे, या कालावधीमध्ये कशा स्वरूपामध्ये आपण आपल्या अभ्यासाचं नियोजन करून या ठिकाणी आपली पोस्ट मिळवली पाहिजे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्य सेविका या पदासाठी आपण एक जो काही तुमचा सिलेबस आहे या सिलेबसनुसार 46 क्वेश्चनचं रेकॉर्डेड बॅच तयार केलेली। ही बॅच जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 7977092714 या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता। अतिशय माफक दरामध्ये ही बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। यामध्ये एकूण 46 व्हिडिओ आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड करणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वन लाइनर जे काही क्वेश्चन असणार आहेत या क्वेश्चनचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जे काही मी आता टाकत आहे तर हे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला त्या बॅचमध्ये मी ॲड करणार आहे, त्यामुळे तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल, म्हणजे सराव सुद्धा होणार आहे। तर आरोग्य सेविकाचा अभ्यासक्रम जर पाहिला तर पूर्वीचा अभ्यासक्रम यामध्ये 1-2 टॉपिक नवीन टाकलेले आहेत, ते टॉपिक सुद्धा मी तुम्हाला त्यामध्ये ॲड करून देणार आहे। त्यामुळे आता तुम्ही या ठिकाणी अभ्यास करत असताना तुम्हाला माहीत असेल की 40 क्वेश्चन तुम्हाला तांत्रिक क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काही क्वेश्चन विचारले जाणार ते 60 क्वेश्चन, तर यामध्ये 15 इंग्लिश, 15 मराठी, त्याच्यानंतर 15 क्वेश्चन तुम्हाला जीकेचे आणि 15 गणित बुद्धिमत्तेचे असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत। म्हणजे 60 क्वेश्चन 15-15 आणि त्याच्यानंतर 40 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी तांत्रिकवर विचारले जाणार, म्हणजे आपल्या आरोग्याशी संबंधित विचारले जाणार आहेत। तर यामध्ये आता तुम्ही अभ्यासाचं नियोजन कसं केलं पाहिजे तर पहा, दररोज आता तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा, परंतु माझ्या तरी मते ज्या विद्यार्थ्यांनी आरोग्य सेविका या पदाची तयारी करतात तर त्यांनी दररोज दिवसातले 2 ते 3 तास तांत्रिक क्वेश्चनला आत्तापासून द्यायला सुरुवात केली पाहिजे। त्याच्यानंतर राहिला प्रश्न, मराठीला फक्त तुम्ही एकदाच द्या, मराठीला फक्त 1च तास द्या। या 1 तासामध्ये तुम्ही काय करा तर या 1 तासामध्ये तुम्ही तुमचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या वाक्यप्रचार म्हणी यावर जास्तीत जास्त फोकस राहू द्या या 1 तासामध्ये। आणि 1 तासामध्ये काय करायचं, 8 दिवसाचं नियोजन करायचं, म्हणजे पहिल्या 8 दिवसामध्ये तुम्हाला फक्त व्होकॅब्युलरी 1 तासामध्ये दररोज 1 तास करायची आणि त्याच्यानंतर पुढचे जे काही 8 दिवस असतील त्यामध्ये थोडंसं ग्रामरचा या ठिकाणी तुमचा भाग जो काही पार्ट असेल हा पार्ट तुम्ही या ठिकाणी पाहायचा आहे। तसं जर पाहिलं, तुलना जर केली तर मराठीचा अभ्यासक्रम IBPSC सोपा विचारतं, त्यामुळे त्याच्यावर जास्ती फोकस मारायची आवश्यकता नाही, तरी 1 तास देणं हे गरजेचं असणार आहे। आणि विशेष करून ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला जवळपास 5 ते 6 तास दिवसातले देऊ शकतात तर यांनी जवळपास 3-3.5 तास या ठिकाणी तांत्रिकला द्या। बाकीचा जो काही अभ्यासक्रम असेल 15-15 यामध्ये गणित बुद्धिमत्तेला डेली तुम्हाला 1 तास द्यायचा आहे, त्याच्यानंतर मराठीला 1 तास द्यायचा आहे, इंग्लिशला जवळपास तुम्हाला 1.5 ते 2 तास द्यायचे आहेत, इंग्लिशला 1.5 ते 2 तास द्यायचे आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहिला जीकेचा प्रश्न, तर जीकेचे जेवढे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि मागच्या जवळपास चालू घडामोडी जर करायच्या असतील तर ह्या 6 महिन्यापूर्वीच्या चालू घडामोडी, जूनपासून अगोदरच्या, म्हणजे जून आता लागायचा बाकी आहे तर जूनच्या अगोदर म्हणजे जूनमध्ये तुमच्या परीक्षा होणार आहे, त्यामुळे जूनपासून अलीकडच्या तुम्हाला चालू घडामोडी जवळपास जानेवारीपासून तुम्हाला चालू घडामोडी करणं गरजेचं आहे। यामध्ये चालू घडामोडी क्रीडा क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त फोकस मारायचा आहे, पुरस्कार क्षेत्रावर जास्तीत जास्त फोकस मारायचा आहे, त्याच्यानंतर पर्यावरणाशी संदर्भामध्ये चालू घडामोडी आणि त्याच्यानंतर आरोग्य संदर्भामध्ये चालू घडामोडी यावर तुम्हाला परीक्षेला 100% विचारले जातील प्रश्न। आणि जी की योजना आहेत महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत, ज्या लेटेस्ट चालू झाल्या या योजना सुद्धा तुम्हाला विचारल्या जातील। ह्या योजना कशा संदर्भात, या योजनेची सुरुवात कुठून झाली, कोणत्या राज्यातून झाली, त्या योजनेचे उद्घाटन कोणी केलं, ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत चालते, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला आरोग्य सेविका या पदासाठी विचारले जातात। त्यामुळे आरोग्य सेविका या पदाचा परिपूर्ण जो काही कोर्स आहे आपण या ठिकाणी लॉन्च केलेले आहे, त्यामुळे तुम्ही तो सुद्धा परचेस करू शकता। चांगल्या प्रकारे मेहनत करा। पहा, हिम्मत ना हार दोस्त तुझे तेरे मंजिल को पाना है, हिम्मत ना हार दोस्त तुझे तेरे मंजिल को पाना है, और जिस माँ बाप ने तुझे उंगली पकड़ के चलना सिखाया, जिस माँ बाप ने तुझे उंगली पकड़ के चलना सिखाया, उस माँ बाप का तुझे सपना पूरा करना है, उस माँ बाप का तुझे सपना पूरा करना है। तर मित्रांनो पहा, आपल्या आईवडिलांनी आपल्याकडून पाहिलेले स्वप्न हे आपल्याला पूर्ण करायचे आहेत। आपली परिस्थिती पहा, आपली परिस्थिती आता जरी हलाखीची असेल परंतु इथून पुढची परिस्थिती किंवा आतापर्यंत आपली परिस्थिती हालाकी जरी गेली असली तरी इथून पुढची परिस्थिती आपली कशी चांगली जाईल त्यासाठी आपल्याला कशा प्रकारे मेहनत घ्यावी लागेल याचा विचार करा। निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा, पहिलं सांगतो तुम्हाला, निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा। हे 2 महिने तुमचं भविष्य घडविणार आहे। जे विद्यार्थी या 2 महिन्यामध्ये अभ्यास करतील तेच विद्यार्थी पुढच्या सिलेक्शन लिस्टमध्ये असतील, लक्षात ठेवा। मग तुम्हाला विचार करा की आपलं नाव हे सिलेक्शन लिस्टमध्ये ठेवायचं किंवा नाही, हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे। मित्रांनो पहा, तुम्हाला आंतरिक प्रेरणा म्हणजे तुमच्या
तुम्हाला प्रेरणा केव्हा भेटणार आहे? तुमची परिस्थितीची जाण ठेवा, तुमच्या परिस्थितीची जाण ठेवा, आपल्या आईवडील जे मेहनत करतात याची जाण ठेवा आणि पुढचा भविष्य आपलं कसं राहील याचा विचार करा आणि त्या दृष्टिकोनातून म्हणजे तुमच्या मनामध्ये थोडासा 2 मिनिट विचार करा आपलं पुढचं भविष्य काय असणार आहे. मग या 2 महिन्यामध्ये जर आपण चांगला अभ्यास केला तर पुढे आपल्याला नोकरी जर लागली तर तिथून पुढचं आपलं आयुष्य काय असणार आहे. जर आपल्याला नोकरी नाही जर लागली तर त्याच्यानंतरचं आपलं आयुष्य कसं असणार आहे, आपल्याला समाजामधून कसा मान सन्मान मिळणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं कुटुंब, त्याच्यानंतर जर नोकरी जर नाही जर लागली तर आपल्या कुटुंबाचं काय होईल याचा थोडासा विचार करा आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा. मित्रांनो, हे दिवस तुमच्यासाठी सोन्यासारखे दिवस आहेत, त्यामुळे या दिवसाला वायकरणी घालू नका आणि उगाच टाइमपास करत बसू नका की परीक्षा होणार नाही, परीक्षा रद्द होणार आहे, अशा स्वरूपाचा विचार करू नका. लक्षात ठेवा, त्यामुळे हे 2 महिने, त्या 2 महिन्यामध्ये माझा जास्तीत जास्त क्वेश्चन कसे येतील, माझा जास्तीत जास्त सराव कसा होईल, मी क्वेश्चन पेपर कसे सोडवले, या क्वेश्चन पेपरमध्ये सोडत असताना मला कोणत्या विषयाला कमी मार्क पडतात, त्यावर मी कशा प्रकारे जास्तीत जास्त वर्क केलं पाहिजे याचा विचार करा आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा. यश तुमचं असणार आहे, मात्र यश तुमचं असण्यासाठी तुम्हाला त्या दृष्टिकोनातून नियोजन करणं गरजेचं असणार आहे, त्या दृष्टिकोनातून मेहनत करणं गरजेचं असणार आहे. यश हे मित्रांनो एका खडतर आणि कठोर अशा मेहनतीनंतर भेटत असतं, त्यामुळे विचार करा आणि मेहनतीला लागा. हे 2 महिने तुम्हाला तुमचे भविष्य म्हणजे ह्या 2 महिन्यामध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे जर मेहनत जर घेतली तर तुमचं संपूर्ण आयुष्य चांगल्या प्रकारे असणार आहे. तर आशा करतो तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास कराल आणि या ठिकाणी आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्वच परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळेल असं मी तुमच्या या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुमच्याकडून एक आशा बाळगतो, तुम्ही सर्वांनी आतापासून चांगला अभ्यास करा, विनाकारण भरकटत जाऊ नका, विनाकारण कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष करा ज्या की आपल्या अभ्यासाला आपल्याला अभ्यासापासून आपल्याला दूर नेशील अशा गोष्टीपासून दूर राहा, आपल्या अशा व्यक्तीपासून सुद्धा दूर राहा आणि आपली मैत्री ही आपल्या पुस्तकासोबत करा. जे तुमचं यूट्यूब चॅनल आवडीचं असेल त्या यूट्यूब चॅनलवर कंटिन्यू व्हिडिओ पाहत चला, 100% तुम्हाला यश मिळेल. मात्र मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक संदेश देतो, एक सल्ला देतो. आपली परिस्थिती जर आपल्याला बदलायची जर असेल, आपली परिस्थिती जर आपल्याला बदलायची जर असेल तर ह्या दिवसामध्ये तुम्ही मेहनत घ्या. मग पहा मित्रांनो, पहा परीक्षा जवळ आल्याच्या नंतर मग तुम्ही म्हणता फर्स्ट ट्रॅक बॅच लावता, नंतर मग म्हणता इथं बॅच लावू का, 2 दिवस 2 दिवसामध्ये अभ्यास होत नाही. मग तुम्हाला काही यूट्यूब चॅनलवरून सांगितलं जातं की आपली फर्स्ट ट्रॅक बॅच आहे, 8 दिवसामध्ये तुमचा अभ्यासक्रम कंप्लीट होईल, 10 दिवसामध्ये तुमचा अभ्यासक्रम कंप्लीट होईल आणि परीक्षा जवळ आल्याच्या नंतर तुमचे डोळे उघडतात. म्हणजे पहा, तहान लागल्याच्या नंतर आपल्याला विहीर खोदण्यासाठी हे आपल्याला दिवस सुचतात. त्यामुळे विचार करा, तुम्हाला परीक्षा आल्याच्या नंतर जर तुम्हाला फर्स्ट ट्रॅक बॅच जॉईन करत असाल, परीक्षा 4 ते 5 दिवस आली, मग तुम्ही या ठिकाणी तुम्ही बॅच कुठली जॉईन करता, फर्स्ट ट्रॅक बॅच नाव दिलं जातं. परंतु मित्रांनो पहा, एक महत्त्वाची गोष्ट करा, 8-9 दिवसामध्ये जर तुमचा अभ्यास झाला असता तर 3 ते 4 वर्षापासून किंवा 4 ते 5 वर्षी जे की विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करतात एवढा त्यांना वेळ लागला नसता. हा थोडासा विचार करा आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करा. पहा, थेंबे थेंबे तळ साचत असतं, त्यामुळे आतापासून थोडा अभ्यास करा म्हणजे तुमचा संपूर्ण प्रश्नाचा या ठिकाणी संच तयार होईल. तुम्ही स्वतः नोट्स काढत चला आणि त्या नोट्स मग तुम्ही परीक्षा 10 ते 12 दिवस आल्याच्या नंतर तुम्ही त्या स्वतःच्या नोट्स काढल्याच्या त्या नोट्स जर वाचल्या तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. हा एक मी तुम्हाला सल्ला देतो. तुम्ही कुठल्याही चॅनलवरून अभ्यास करा, परंतु त्याच्या नोट्स काढत चला. त्या नोट्स काढल्याच्या नंतर त्या नोट्स तुमच्याकडे चांगल्या ठेवा एका वहीमध्ये आणि परीक्षा ज्या दिवशी तुमचं हॉल तिकीट त्यावेळेस बाकी दुसरं काहीच वाचू नका, तुमच्या स्वतःच्या नोट्स वाचा. ह्या स्वतःच्या नोट्स तुम्हाला 100% तुमची पोस्ट मिळवून देतील, हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबतो आणि आशा बाळगतो तुम्ही कंटिन्यू अभ्यास कराल आणि यश खेचून आपली परिस्थिती आपल्याला बदलायची आहे. 2 मिनिट विचार करा, आपली परिस्थिती काय, आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे आणि आपलं पुढचं भविष्य काय असणार आहे, आपल्या कुटुंबाचं भविष्य काय असणार आहे याचा विचार करा आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो अभ्यास करा. तुम्हाला प्रेरणा स्वतःहून भेटेल जर तुम्ही या प्रश्नाचे उत्तर तुम्ही स्वतः जर तुमच्या मनाला विचारले आणि तुमच्या मनाकडून प्रतिसाद तुम्हाला 100% हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्या मनाला प्रश्न विचारा आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्या जीवनाची दिनचर्या चालू ठेवा. या ठिकाणी थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला. थँक्यू, धन्यवाद.